नजर बघा फक्त लोकनजर न्यूज। अकोला शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संजय नगर परिसरात 35 वर्षीय अमोल दिगंबर पवार याची हत्या झाल्याची शहरात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे अवघ्या 48 तासात एकाच पोलीस स्टेशन हद्दीत घडलेली ही दुसरी हत्या आहे। या प्रकरणातील आरोपी नितेश अरुण जंजाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। याआधी नववर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबर रोजी कृष्णनगर परिसरात तंबाखूच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका तरुणाची हत्या झाली होती। त्या घटनेनंतर पुन्हा एक गंभीर गुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत। आज सकाळी अंदाजे 8 वाजेच्या दरम्यान मला माहिती मिळाली की संजय नगर मोठी उमरी येथे अमोल दिगंबर पवार वय 35 अमृतावस्थेत आहे। मग त्यावरून आमची टीम इथे आली, बघितलं तर त्याची इथे डेड बॉडी होती। नंतर माहिती काढली की आरोपी वगैरेचा शोध, मग कळालं की नितेश अरुण जंजा राहणार संजय नगर उमरी याने केला आहे। तात्काळ आमच्या टीमने त्याचा शोध घेतला। बेटा मलदार आणि डीबीचे लोक गेले आणि विदिन 30 मिनिटात त्याला शोधलं आहे। माहिती तर ते मित्र आहे असं माहिती होते, आता तपास झाले तपासात माहिती कधी घटना घडली तरी अंदाजे रात्री घडलेली आहे घटना। साधारण आता पुन्हा माहिती घेतो, कारण आता आरोपी ताब्यात घेतलाय, आम्ही चौकशी आमची बाकी आहे।